मुंबईमध्ये या वर्षाचा अर्थसंकल्प येत्या 10 मार्चला सादर होणार आहे। अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी 2 आणि विभागवार मागण्यांवरील चर्चेसाठी 5 दिवस देण्यात आले। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत। मुंबई महापालिकेकडून कचरा मुक्त तास मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीत व्यापक स्वच्छता केली जाते। सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे। 2 दिवसांच्या भाडे दरवाढीनंतर सोने आणि चांदीचे दर घसरलेले आहेत। सोन्याच्या दरात 1100 रुपयांची घसरण झाली आहे, तर सोन्याचा दर प्रति तोळा 85,200 रुपये इतका झालाय। चांदीच्या दरात प्रति किलो 2100 रुपयांची घसरण झाली आहे। चांदीचे दर प्रति किलो 96,200 रुपये झालेत। बोरिवलीवरून थेट आता सीएसएमटी काढता येणार आहे, कारण पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गाचा गोरेगाव ते बोरिवली दरम्यानचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या प्रकल्पाचं काम एमयूटीपी अंतर्गत केलं जात आहे। भिवंडीमधील मराठे पाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तयार केलं जात आहे। या मंदिराला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी भेट दिली। केळकरांनी मंदिर तयार करणाऱ्या या तरुणांचं कौतुक केलंय। भिवंडी महापालिकेच्या वतीने साफसफाई मोहीम राबवली जाते। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत ही सफाई मोहीम केली जाते। आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक न्यायालयाच्या निर्देशानुसार 24 फेब्रुवारीला होणार आहे। 16 नियमित सदस्य आणि 5 शासन नामनिर्देशित सदस्य सभापती आणि उपसभापतींची निवड करणार आहेत। मुंबईमध्ये कोळसा तंदूर भट्टी बंद करण्याच्या नोटिसा मुंबई महानगरपालिकेने सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांना दिल्यात। हॉटेल चालकांनी 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टी याऐवजी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करावा। तसंच न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा या नोटिशीतून देण्यात आलाय। यावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई वैद्यकीय सहाय्यता निधीचा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे। या क्रमांकावर कॉल केल्यास रुग्णालयासंदर्भातली माहिती घर बसल्या मिळणार आहे। शासकीय योजना असलेल्या रुग्णालयांची एकत्रित माहिती, आरोग्य सोयी सुविधांबद्दल माहिती तसंच नजीकच्या रुग्णालयाची माहिती सुद्धा मिळणार आहे। ठाण्यातील शहापुरात महड ते गंगा गोजरेश्वर या देवस्थानच्या रस्त्यावर काँक्रिटीकरणाचं काम झालेलं आहे। अखेर एका दिवसामध्ये झी24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला। देवस्थानचा रस्ता खोदल्यामुळे शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली होती। सांगलीच्या आरवाडे हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आले। विद्यार्थी आणि शिक्षकांनी बनवलेल्या विविध साहित्यांचं प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। यंग मेन्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात डिफेन्स आयडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेमध्ये 174हून अधिक संघ आणि 1000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय आणि प्रकल्पाचं सादरीकरण केलंय। सांगलीतील इस्लामपूरमध्ये राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅशियम इमारतीचं लोकार्पण झालं। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला। या सोहळ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। अकोल्यातील महाविद्यालयामध्ये गहू आणि मोहरीचा वापर करून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं 18,000 स्क्वेअर फूटवर शिवप्रतिमा साकारण्यात आली आहे। सोलापुरातील कलाकारांनं 21,000 शर्टच्या बटनातून शिवप्रतिमा साकारली आहे। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं चित्रकार विपुल मिरजकर यानं ही शिवप्रतिमा साकारत महाराजांना अभिवादन केलंय। ही प्रतिमा साकारण्यासाठी 4 दिवसांचा कालावधी लागला। मुंबईमध्ये वाढत्या कबुतरांच्या संख्येमुळे विविध आजार होत आहेत आणि त्यामुळे मनसेच्या पर्यावरण विभागानं कबूतर जाजा या मोहिमेमधून जनजागृती केली आहे। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे पर्यावरण सेना कार्यरत आहे। राज्यामध्ये जीबीएसचा प्रभाव वाढलेला आहे आणि यात्रांवर निर्बंध आणावे लागतील असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेलं आहे।
राज्यामध्ये जीबीएसचा धोका वाढतोय। हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ नये या संदर्भात निर्णय घेतले जातील असं त्यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये म्हाडाच्या कार्यालयामध्ये नोटा उधळणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। कार्यालयातील शांतता भंग केल्याप्रकरणी महिलेवर कारवाई झाली आहे। घरासंबंधी कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप करत या महिलेनं कार्यालयात पैसे उधळले। बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। बिंदुसरा नदीपात्राचं दिवसेंदिवस विद्रुपीकरण होत आहे। नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा केली जाते। अमरावती शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। 2.5 वर्षांपासून धूळ खात पडलेल्या शौचालयांचं उद्घाटन न झाल्यामुळे प्रहारनं कुलूप तोडून लाडक्या बहिणींच्या हस्ते या शौचालयाचं उद्घाटन केलं। सांगलीच्या कर्जीमधील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांनी केलेल्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं। गडचिरोलीमध्ये वन कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। वन विभागातील वनरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटनेकडून हे आंदोलन सुरू आहे। यावेळी वन विभागात एकस्तर पदोन्नतीचा लाभ दिला जावा या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। मुंबईमधील मिठी नदीमधील गाळ उपसा रडारवर आलेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संदर्भातली चौकशी सुरू केली आहे। या चौकशीमध्ये 3 कंत्राटदारांचे जबाब नोंदवण्यात आले, तर कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय वर्तवला जातोय। सोलापुरात आंतरजिल्हा गुन्हेगाराकडून 2 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीला आले। यावेळी आरोपींकडून 14,39,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या आरोपीवर गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली आहे। डोक्यावर बंदूक ठेवत सोन्याच्या दुकानातून 30 तोळे सोन्याची चोरी करण्यात आली आहे। नाशिकच्या सिडको मधील ही घटना आहे। दुकानामध्ये असणाऱ्या सोनारासह त्याच्या कर्मचाऱ्यांवर पिस्तूल दाखवत ही लूट करण्यात आली। भर दिवसा दरोडा पडल्यामुळे सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कोल्हापूरच्या बिद्री या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही अज्ञातांनी फोडलेत। शाळेमधील मुलं सुरक्षित राहावी यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले होते। या प्रकरणी अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पेमेंट केल्याची पावती मागितली म्हणून ग्राहकाला हॉटेलच्या रूममध्ये कोंडून ठेवल्याची घटना मुलुंडमध्ये घडलेली आहे। धवलगिरी हॉटेलमधला हा धक्कादायक प्रकार आहे। या प्रकरणी नवघर पोलिसांनी एका महिलेसह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। जळगावमधील गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी IMR या महाविद्यालयासमोर उभ्या असलेल्या कारवर अज्ञात माथे फिरून दगडफेक केली आहे। या प्रकरणी कारचं मोठं नुकसान झालेलं आहे। पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रीरामपूरमध्ये 17 वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे। सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला। दरम्यान पोलिसांनी आरोपी स्वप्नील जैन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। बीडमध्ये टायरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये दुकानातील नवीन टायर आणि साहित्य जळून गेलेलं आहे। त्यामुळे मालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। आगीचं कारण मात्र कळू शकलेलं नाही। निर्माणाधीन इमारतीच्या 8व्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झालाय। भांडूपच्या लेक रोड परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। या प्रकरणी भांडूप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिकचा तपास सुरू केलाय। मुंबईच्या विक्रोळीमध्ये कॉलेजवरून घरी परतणाऱ्या 2 विद्यार्थिनींना रिक्षानं जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये या दोघी सुद्धा गंभीर जखमी झाल्यात। त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मडकी जाम इथं गवताच्या रानाला आग लागली। त्यामुळे आर्थिक नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। या आगीमध्ये परिसरातील गवत जळून गेले। नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते। सांगलीमधील मिरजच्या एरंडोलीमध्ये जान्हवी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। जागृत देवस्थान म्हणून एरंडोलीची जान्हवी देवीची ओळख आहे। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये या यात्रेचं आयोजन केलं जातं। यंदाही मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली आहे।
नाशिकमधील कळवणच्या अंबुणा इथं खंडेराव महाराज यात्रा उत्सव सुरू झालाय। ध्वज मिरवणूक काढण्यात आली, महापूजा झाली, वाघामुळे गोंधळ जागरणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला। या यात्रेमध्ये हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। बॉलिवूडचा बिग बी अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। बदाऊन इथल्या ट्रॅक्टर एजन्सीच्या मालकाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी निखिल नंदा यांच्यासह कंपनीच्या 9 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। छावा चित्रपटानं केवळ 3 दिवसांमध्ये तब्बल 100 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटामध्ये अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेमध्ये दिसतायत। येवल्यामधील शितोळे कुटुंबियांचा नातू इंद्राज पाझुनकरची शिवगर्जना व्हायरल झाली आहे। छावा चित्रपट पाहिल्यानंतर हा चिमुकला भावूक झाला। अभिनेता विक्की कौशल यानं आपल्या स्वतःच्या सोशल माध्यमांवर चिमुकल्याचा व्हिडिओ शेअर केला। इंग्रजी येत नसल्यामुळे अनेक पदवीधारकांना नोकऱ्या मिळत नसल्याची माहिती नीती आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे। यामुळे सरकारी महाविद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांना बेरोजगारीला सामोरं जावं लागतंय असं या अहवालात म्हटलंय। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पदवीधारकांना इंग्रजी येण्यासाठी या विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांसोबत सहकार्य वाढवावं अशी शिफारस करण्यात आली आहे। डोंबिवलीमध्ये 1-2 नव्हे तर जवळपास 6,500 कुटुंब बेघर होणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये बनावट कागदपत्र सादर करून महारेरा प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 इमारतींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर डोंबिवलीमधील 65 इमारती जमीनदोस्त होणार आहेत।